जर तुमका युईत माझ्यासारखं काम करूचं असा तर ही रील्स तुमच्यासाठी कित्याक सांगते तर हयसर खूप ठिकाणी फ्रॉड जाता म्हणजे काय सांगतात या काम आणि हयसर येऊन दुसऱ्याच कामाक लायतात एजंट थ्रू येयल्यात तर जरा सामावून या कारण हयसर असतलं सांगतले ह्याच्यात आणि त्याच्यात कामाक असत आणि लायतले दुसऱ्या ह्याच्यात आणि तुमका खयची लँग्वेज वय काय सांगतंय तर हयसर तुमका इंग्लिश नाही इली तरी चला पण तुमका मल्याळम येवय केरळाची लँग्वेज कारण हयसर सगळा मल्याळमच असा सगळे हयसर दुकानां हॉटेलां बिटालां असत ती सगळी केरळवाल्यांचीच असत म्हणजे इंडियनवाल्यांचीच असत सगळी तर हयसर सगळ्या मोठ्या पोस्टवर असत मेन ते सगळे मल्याळमच असत बॉस तर मल्याळमचे वय काय कितें आणि मी परवाच्या दिवशी हेका गेल्लेलं आहे शिकायक गेलेलं आहे क्लास ह्या होता माझा ट्रेनिंग होता फूड सेफ्टीचा तर थंयसर ती मॅडम होती तर ती विचारता का तर असे हा काय ता लँग्वेज विचार होती खयच्या लँग्वेजीस शिकव तर त्याने सांगलें हिंदी इंग्लिश आणि मल्याळम आणि हयली अरबीक हां हे इतकेच लँग्वेज सांगला मी मल्याळम शब्द ऐकून मी म्हटलं ह्या का इंडियाची लँग्वेज आहे सर आणि ती सांगता हिंदी म्हाका येणार नाही पण मल्याळम येता तर माझ्या मते हयसर इतके केरळाचे लोक असत ना मल्याळम इंडियातले लोक आहेत ना की एका दिवसात सांगल्यान हयल्या गव्हर्मेंटान की तुम्ही जाया म्हणा इंडियातल्या लोकांनी जाया म्हणा तर हयसरला एका दिवसात पुरा ह्या जाताला खाली जाताला पुरा कारण प्रत्येक बिल्डिंग येते दिसतात त्या सगळ्या बिल्डिंगेत पूर्ण मल्याळम लोक असत आणि मल्याळमाचीच दुकानं असत आणि हयसर खालती जितकी हॉटेलां असत ती सगळी मल्याळम साऊथ इंडियन फूड सगळं साऊथ इंडियन फूड गावता इडली डोसा बिसा सगळा इंडियात तसा गावना नाही त्याच्यापेक्षा हयसर भारी गावता डोसा बिसा कारण मी हयसर डोसा खातोय कारण हयसर एक मद्रास कॅफे म्हणून असा थंयसर काम चालू असा थंयसर खतरनाक डोसो मस्तच घी बी एकदम शुद्ध घी घालून डोसा देतात तर तुम्ही येतात जाल्यार बी केअरफूल मल्याळम शिका बाकीचा जाऊन मार आणि इंग्लिश गेला उडत आणि हिंदी तर येतात आता तर बोलता येयलंय सकाळी गेले 12 इले रुमात आणि आता सकाळी गेले 12 इले 9 आणि आता पोचले रुमाकडे हयसर तर आजच्या पुरती इतक्यात भेटे पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.